आपल्या शिवसेनेचे खामगाव तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ बगे, आमच्या समोर आलेले पुणे येथील बुरडगावचे निवासी, पुणे येथे डॉक्टरचा व्यवसाय असलेले सर्वांचे परिचित शिवसेनेचे नेते सन्माननीय डॉक्टर संजयजी पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय अमोलजी फेरन, उपतालुका प्रमुख संतोष जितोंडे, राधेश्याम ठाकरे, शिवसेनेचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी आणि घरादारात ऐकणाऱ्या आमच्या माता भगिनी, तसेच सर्व गावकरी मित्रांनो, आज आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सर्वांचे आवडते लाडके उमेदवार प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या या तुळशी सर्कलमध्ये सायंकाळापासून प्रचाराच्या त्या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी, मतदारांचे आशीर्वाद घेण्याकरता ह्या प्रचाराच्या रॅल्या सुरू आहेत। याआधी शहापूर गावाला एक फार मोठा उत्साह त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या मध्ये दिसून आला आणि यानंतर आपल्या गावामध्ये आम्ही दोन्ही इथे आलो, त्याच प्रकारचं वातावरण सुद्धा आपल्या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळालं। मित्रांनो, आपल्या गावामध्ये काही भाषण द्यावं किंवा आपण सर्वांना काही नवीन सांगावं अशा काही भाग नाही आहे। गेल्या 40 वर्षापासून मी या सर्कलमध्ये पक्षाला काम करतो। लोणी हे गाव असं आहे की या लोणी गावातल्या लोकांना काहीच सांगण्याची गरज नाही। पहिल्यापासून हे गाव भाजप सेनेच्या सोबत असलेलं गाव आहे। ज्यावेळेस मतदाराची पेटी उघडते त्यावेळेस आपल्या गावातून प्रथम क्रमांकाची मतं, सर्वाधिक मतं, पहिल्या नंबरची मतं ही या गावामध्ये भाजप सेनेच्या उमेदवाराला नेहमी करता असतात। मग ती निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो, जिल्हा परिषद पंचायत समितीची असो, सर्व निवडणुकांमध्ये लोणी हे गाव असं आहे की या गावातील जनता भरभरून भाजप सेनेवर त्या ठिकाणी प्रेम करते। मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही। राजूभाऊ बगे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं ते या ठिकाणी रविकांत तुमचं याच्यावर बोलले। मला हे म्हणायचं आहे की या ठिकाणी आपले जे लाडके उमेदवार आहेत प्रतापराव जाधव साहेब यांना हरवण्याकरता या जिल्ह्यामध्ये अजूनही कोणी पैदा झालं नाही आणि संभव कधी होणार नाही। ज्यावेळेस प्रतापराव जाधव म्हणतील की मी आता निवडणूक लढणार नाही, त्याच वेळेस ते थांबतील। त्यांचा रथ हा कधीच त्या ठिकाणी रोखू शकत नाही। त्याचं कारण आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं की संपूर्ण जिल्हाभर भाजप सेना आणि महायुतीचं वातावरण तयार आहे। जवळपास या जिल्ह्यातले 6 आमदार हे भाजप सेना आणि महायुतीचे आहेत। 6 आमदार काही मजाची गोष्ट आहे का? मला तुम्ही सांगा। आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकडे कोण आहे? कोणी आमदार नाही, कोणी जिल्हा परिषद सदस्य नाही, कोणी पदाधिकारी नाही। त्यापेक्षा आपल्याबरोबर या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत आणि गावागावाचे सरपंच आपले पदाधिकारी आहेत आणि दिवा भावाचे सर्व प्रतापराव आणि स्वर्गीय